नमस्कार सर्वांना। मी गायत्री राधर चिपकाटे। मी योगेश्वरी कुर्जेकर। आम्ही गांधी विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय कोंढाचे विद्यार्थिनी आहोत। आम्ही आज तुम्हाला समृद्ध भारत या विषयाअंतर्गत महिला व बालक विकास या विषयावर काही शब्द सांगणार आहोत। आपला भारत देश हा जगातील सर्वात प्राचीन व महान देश आहे। आपल्या भारत देशात विविध धर्म, जाती, परंपरेचे लोक एकत्र राहतात। हीच भारताची खरी समृद्धी आहे। आपल्या भारत देशाने विज्ञान, तंत्रज्ञान, शेती उद्योगात झपाट्याने प्रगती केली आहे। आपण जर प्रामाणिकपणे प्रयत्न केले तर आपला भारत देश जगातील सर्वात समृद्ध देश नक्कीच बनेल। याच भारत देशाचे महिला व बालक हे महत्त्वाचे घटक आहेत। या संदर्भात मी तुम्हाला महिला व बाल विकास या विषयावर 2 शब्द सांगत आहे। महिला व बालक विकास हे कोणत्याही समाजाच्या सर्वांगीण प्रगतीचा पाया आहे। त्यांचा विकास म्हणजे देशाचा विकास। त्यांना शिक्षण, आरोग्य आणि सुरक्षिततेची काळजी घेणे हे प्रत्येक समाजाचे कर्तव्य आहे। जर महिला सशक्त बनली की घर, समाज आणि राष्ट्र सशक्त बनत असतो। बाल विकास म्हणजे देशाच्या भविष्याचा विकास आहे। त्यांना योग्य शिक्षण, आरोग्य, पोषण आणि प्रेम मिळणे गरजेचे असते। महिलांचा व बालकांचा विकास म्हणजे समाजाच्या प्रगतीचा पाया आहे। याबद्दल मदत करणे हे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे। महिलांना योग्य सन्मान देणे व बालकांचे योग्य संगोपन करणे म्हणजे समाज सशक्त बनतो व आपण विकसित भारत 2047 कडे वाटचाल करू शकतो। महिला सशक्त, बालक शिक्षित, तेव्हाच समाज बनेल विकसित। धन्यवाद।